मित्रांनो, तुमच्या जमिनीवर कोणी अतिक्रमण केलं असेल किंवा तुमच्या शेजारी सीमारेषेचा वाद सुरू असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण महाराष्ट्र शासनाने 14 जुलै 2026 रोजी एक महत्त्वाचे शासन परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकामध्ये कलम 138 अंतर्गत सीमारेषा निश्चित झाल्यानंतर अतिक्रमित क्षेत्राचा ताबा काढून देण्यासाठी संपूर्ण राज्यात एक समान कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आता कोणत्या अधिकाऱ्याकडे अधिकार असतील, सीमारेषा निश्चित नसल्यास काय होईल, अतिक्रमण हटवण्यापूर्वी कोणती प्रक्रिया पूर्ण करावी लागेल, महसूल अधिकारी कोणते निर्णय घेऊ शकतात आणि कोणते नाही, आणि हा GR सर्वसामान्य शेतकरी आणि जमीन मालकांसाठी नेमका किती महत्त्वाचा आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, मी आहे भैरव आणि तुम्ही पाहतात अवनी मराठी अपडेट्स यूट्यूब चॅनल. सर्वप्रथम हा GR का काढण्यात आला? आजपर्यंत कलम 138 अंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी कार्यपद्धतीमध्ये काही प्रमाणात फरक दिसून येत होता. त्यामुळे शासनाने संपूर्ण राज्यात एक समान पद्धतीने कामकाज व्हावे, निर्णयामध्ये सुसूत्रता यावी आणि नागरिकांना स्पष्ट प्रक्रिया मिळावी यासाठी हे शासन परिपत्रक जारी केले आहे. अधिकार कोणाकडे असतील? या परिपत्रकानुसार कलम 138(2) अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांना असलेले अधिकार संबंधित जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी म्हणजेच SDO यांना प्रदान करू शकतात. याचा अर्थ असा नाही की कायदा बदलला आहे, पण शासनाने अधिकारांचे प्रत्यायोजन करून कार्यपद्धती अधिक स्पष्ट केली आहे. सीमारेषा निश्चित नसल्यास थेट बेदखली होणार का? याचे उत्तर आहे नाही. शासनाने स्पष्टपणे नमूद केले आहे की कलम 138 अंतर्गत कारवाई करण्यापूर्वी संबंधित जमिनीची सीमारेषा कायदेशीररित्या निश्चित झालेली असणे आवश्यक आहे. जर सीमारेषा निश्चितच झालेली नसेल तर थेट अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू करता येणार नाही. यामुळे अनेक नागरिकांचा एक मोठा गैरसमज दूर होतो. अनेकांना वाटते की तक्रार केली म्हणजे लगेच अतिक्रमण हटवले जाईल, पण प्रत्यक्षात त्यापूर्वी सीमारेषा निश्चितीची प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे. सीमारेषा कशाच्या आधारावर निश्चित केली जाणार? हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. सीमारेषा निश्चित करताना अधिकृत भूमापन अभिलेख, मूळ टिपण, गाव नकाशा, फेरमोजणी अभिलेख, हद्द खूण, क्षेत्र मोजणी पत्रक, इतर वैध महसुली अभिलेख यांचा आधार घेतला जाईल. फक्त एखाद्या व्यक्तीने सादर केलेल्या खासगी कागदपत्रांवर आदेश दिला जाणार नाही. गरज भासल्यास महसूल अधिकारी किंवा भूमापन अधिकारी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करतील. मोजणी दरम्यान उपस्थित असलेल्या व्यक्तींची नावे, त्यांचे आक्षेप आणि पंचनामा यांची नोंद केली जाईल. आदेश कसा दिला जाईल? आता प्रत्येक आदेश हा कारणांसह म्हणजेच स्पीकिंग ऑर्डर असणे आवश्यक आहे. या आदेशामध्ये सर्वे किंवा गट क्रमांक, सीमारेषा निश्चितीचा तपशील, मोजणीचा आधार, अतिक्रमित क्षेत्र, दोन्ही पक्षांचे म्हणणे आणि अंतिम निष्कर्ष हे सर्व स्पष्टपणे नमूद केले जाईल. त्यामुळे निर्णय पारदर्शक राहण्यास मदत होईल. महसूल अधिकारी कोणते निर्णय घेऊ शकतात हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. महसूल अधिकारी फक्त सीमारेषा निश्चितीनंतर ताबा काढून देण्याचा प्रश्न निकाली काढू शकतात. पण जर वाद मालकी हक्काचा असेल, वारसाचा असेल, कराराचा असेल किंवा इतर गुंतागुंतीच्या मालकीच्या प्रश्नांचा असेल तर त्याचा निर्णय महसूल अधिकारी घेणार नाहीत. अशा प्रकरणांसाठी संबंधित दिवाणी न्यायालयात जावे लागेल. प्रत्यक्ष बेदखलीची प्रक्रिया कशी असेल? जर अंतिम आदेशानंतर संबंधित व्यक्तीने जागा रिकामी केली नाही तर सर्वप्रथम त्याला योग्य मुदत दिली जाईल. त्यानंतरही आदेशाचे पालन झाले नाही तर पंचनाम्यासह प्रत्यक्ष बेदखलीची कारवाई केली जाईल. ताबा देतानाही स्वतंत्र पंचनामा तयार करून तो अभिलेखात ठेवला जाईल. पोलिसांची मदत कधी घेतली जाईल? जर बेदखली दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असेल तर स्थानिक पोलिसांची मदत घेतली जाईल. तसेच कोणत्याही परिस्थितीत बेकायदेशीर किंवा अनावश्यक बळाचा वापर होणार नाही याचीही दखल घेतली जाईल. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या GR मुळे सर्वसामान्य नागरिकांना काय फायदा होणार? यामुळे संपूर्ण राज्यात एक समान कार्यपद्धती लागू होईल. सीमारेषा निश्चितीपूर्वी कोणती प्रक्रिया करावी, कोणत्या कागदपत्रांचा आधार घेतला जाईल, आदेश कसा दिला जाईल आणि प्रत्यक्ष ताबा कसा दिला जाईल याबाबत आता स्पष्ट मार्गदर्शक सूचना उपलब्ध आहेत. जर तुमच्या गावात, शेतात किंवा प्लॉट बाबत सीमारेषा किंवा अतिक्रमणाचा वाद सुरू असेल तर हे शासन परिपत्रक तुमच्यासाठी निश्चितच महत्त्वाचे आहे. मित्रांनो, या GR बद्दल तुमचे काय मत आहे? ही कार्यपद्धती नागरिकांसाठी उपयुक्त ठरेल का? याबद्दल तुमचे काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या शासन निर्णयांची अचूक माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या अवनी मराठी अपडेट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वाच्या अपडेटसह. धन्यवाद.